सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, भरपूर मुलं विचारत होती की दादा एमएससी सीईटी 2026चा पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार, आम्हाला आमचे पर्सेंटाइल कधी समजणार. तर मी आज तुम्हाला रिझल्टचे एक्सपेक्टेड डेट सांगणार आहे. त्याच्यासोबत मी तुम्हाला ॲडमिशनचे रिलेटेड पण एक छोटी अपडेट देणार आहे. तुमच्या ॲडमिशनच्या पोर्टलबद्दलची अपडेट आहे, इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले तुम्ही जर अजून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन नसेल केला, लवकरात लवकर जॉईन करून घ्या. कारण की ह्याच्यावर मी तुम्हाला डेली अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल जर आपण बघितलं पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचे रिझल्टबद्दल, सो माझं असं ओपिनियन आहे की सगळ्यात पहिले पीसीबी ग्रुपचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. कारण की तुम्ही पण बघितलं ना की पीसीबी ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की कधीच रिलीज झाली होती. त्याच्यानंतर त्या आन्सर कीचं रिड्रेसल म्हणजे फायनल आन्सर की त्याचे बोनस मार्क्स पीसीबी ग्रुपचे हे खूप आधीच डिक्लेअर झाले होते. आणि त्याच्यानंतर आत्ता पीसीएम ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की रिसेंटली रिलीज झाली होती. त्याच्यानंतर त्याचे बोनस मार्क्स वगैरे पण आत्ताच आय गेस 30 तारखेला रिलीज झाले होते. तर त्याच्यामुळे हे एक्सपेक्टेड आहे की पीसीबी ग्रुपचा रिझल्ट हा पहिले डिक्लेअर होऊ शकतो. आता जर आपण पीसीबी ग्रुपच्या रिझल्टची डेट बघितली तर अराउंड 6 जून टू 9 जूनपर्यंत, येस आज किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये 9 जूनपर्यंत कधी पण रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. कारण की आता तेवढा टाईम पिरियड झालेला आहे, रिझल्ट प्रोसेस हा झालेला असू शकतो. अँड मे बी आता जसे की सीईडी सेल काय काय अपडेट्स प्रोव्हाइड करते वेगवेगळ्या कोर्सेससाठी, तर त्याच्यामुळे हेच एक्सपेक्टेड आहे की पीसीबी ग्रुपचा रिझल्ट पण 6 ते 9 जूनपर्यंत रिलीज होऊ शकतो. बाकी जेव्हा पण रिलीज होईल तेव्हा मी नक्की तुम्हाला अपडेट करेन, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन नका घेऊ. टॉकिंग अबाउट पीसीएम ग्रुप रिझल्ट, तर पीसीएम ग्रुपचा रिझल्ट हा अराउंड फर्स्ट अटेम्प्टसाठी 10 जून ते 15 जूनपर्यंत रिलीज होऊ शकतो. मे बी 1-2 दिवस आधीसुद्धा रिलीज होऊ शकतो. ह्याचं अनएक्सपेक्टेड आहे कारण की सीड सेल ह्या वर्षी खूप फास्ट काम करत आहे. तर त्याच्यामुळे हे काही एक्सपेक्टेड डेट्स आहेत. ह्या डेट्सला तुमचे रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतात. जेव्हा पण रिझल्ट डिक्लेअर होतील तेव्हा मी स्वतः तुम्हाला अपडेट देईन. तर त्याच्यामुळे काही टेन्शन नका घेऊ. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या ॲडमिशनच्या पोर्टलबद्दल. आता सीड सेलनी तुमच्या ॲडमिशनचे पोर्टल सुरू करायला आता घेतलेले आहेत. जर तुम्ही सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलात तर ह्या इथे तुम्ही बघू शकता, जे आपण आधी ऑप्शन क्लिक करायचो ना सीईटी एक्झामिनेशन पोर्टल, त्याच्याच खाली ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026 अँड 27 हा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे 26-27 अकॅडमिक इयरसाठी तुमच्या ॲडमिशनच्या पोर्टल आता लॉन्च झालेलं आहे. जर आपण ह्याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला सगळ्यात पहिले बघायला मिळेल सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप 26-27. ही कॅप राऊंडचं एक बेसिक पोर्टल आहे, ज्याच्यावरती प्रत्येक कोर्सचे कॅप राऊंडचे जे पोर्टल्स आहेत हे तुम्हाला नोट डाऊन केलेले दिसतील. सगळ्यात पहिले सगळे पोस्ट ग्रॅज्युएट वगैरेचं केलं आहे. बट जे आपण कोर्सेस बघतोय एमएसटी सीईटी, ज्या भरपूर मुलांना जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये किंवा फर्स्ट इयर फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुमच्यासाठी खाली जर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बघितलं तर बी टेकचं ऑप्शन दिलेलं आहे. अँड फार्मसीवाल्यांसाठी बी फार्मसी और फार्म डीचा हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. आता हे जे ऑप्शन्स आहेत हे अजून सीईडी सेलनी इनेबल नाही केले आहेत. म्हणजे आत्ता फक्त तुम्हाला बी टेक लिहून दिसतंय, बट हे ऑप्शन नंतर क्लिकेबल होतात. आत्ता जर आपण ह्याच्यावर क्लिक केलं तर कुठलंही वेगळं पोर्टल ओपन नाही होत आहे. बट मी तुम्हाला एक लास्ट इयरचं एक्झाम्पल देऊन सांगतो की जेव्हा आपण ह्या पोर्टलवर क्लिक करतो ना, ह्या ऑप्शनवर बी टेकच्या ऑप्शनवर क्लिक करतो ना, तर आपली एक सेपरेट इंजिनिअरिंगचं एक पोर्टल ओपन होतं, एक इंजिनिअरिंगचं ॲडमिशन पोर्टल ओपन होतं. तुम्ही जर इथे वरती वेबसाईट पण बघितलीत FE म्हणून येतं, म्हणजे काय फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 2025. हे आता 2025 का लिहिलं आहे कारण की हे लास्ट इयरचं आहे. तसंच आपल्या ह्या वर्षी 2026चं पण पोर्टल ओपन होईल आणि ह्याच्यावरती सगळी तुमची ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. बेसिकली सीईडी सेल काय करतं की एकदा तुमची सीईडीची एक्झाम कंप्लीट झाली ना, मग त्याच्यानंतर किती मुलांना इंजिनिअरिंगला जायचं आहे, किती मुलांना फार्मसीला जायचं आहे, हे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी सीईडी सेल तुमचे वेगवेगळे पोर्टल ओपन करतात. जसं की ह्या इथे इंजिनिअरिंगचं पोर्टल ओपन केलं आहे, ज्याच्यावरती फक्त इंजिनिअरिंगचीच ॲडमिशन प्रोसेस सुरू असेल. त्याचप्रकारे फार्मसीचं पोर्टलसुद्धा ओपन करणार, ज्याच्यामध्ये फक्त फार्मसीचीच ॲडमिशन प्रोसेस सुरू असेल. सो बेसिकली हे लास्ट इयरचे पोर्टल आहेत, बट ह्या वर्षीसुद्धा सेम टाईपचे पोर्टल्स तुमचे ओपन होणार आहेत इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी. आणि ह्याच्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिलेले असतील, नक्की तुमचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार. हे लास्ट इयरचं आहे बरं का. भरपूर मुलांना वाटेल की आता हे डेट्स वगैरे डिक्लेअर झाले आहेत, हे नाही झाले डिक्लेअर अजून. हे लास्ट इयरचं एक्झाम्पल देतोय. सो असे काही तुमची इम्पॉर्टंट डेट्स आणि पूर्ण शेड्यूल हे डिक्लेअर होणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं कॅप राऊंडचं पोर्टल इथे रिलीज होईल. सगळे नोटीस वगैरे ह्या तुम्हाला पोर्टलवरच बघायला मिळतील. सो अजून तरी हे पोर्टल ह्या इयरसाठी रिलीज नाही झालं आहे, बट हे जे लँडिंग पेज आहे हे आत्तापर्यंत रिलीज झालेलं आहे. म्हणजे लवकरच बी टेकसाठी 2026च्या ॲडमिशन प्रोसेससाठी हे ॲडमिशन
ॲडमिशनचं पोर्टल हे लवकरच लवकर ओपन होईल. बाकी जेव्हा पण ॲडमिशनचे रिगार्डिंग अपडेट्स येतील मी नक्की तुम्हाला अपडेट करेन. तुम्ही जर आपलं चॅनल पण चेक केलं असेल तर आपण ॲडमिशनवर व्हिडिओज ऑलरेडी पोस्ट करायला सुरुवात केलेली आहे. आपली ॲडमिशन व्हिडिओ सिरीज जी फ्रीमध्ये यूट्यूबला आपली सुरू आहे, तर ती तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आपल्या पुढे येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला काय काय प्रोसेस करावी लागते. टॉकिंग अबाउट ॲडमिशन डिले, भरपूर मुलं विचारत होती की दादा ॲडमिशन डिले होणार आहे का? नाही होणार. तुम्हाला ऑलरेडी मी एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे एक न्यूज आर्टिकल आलेलं आहे की तुमचे ॲडमिशन्स डिले नाही होणार, रेग्युलर टाईममध्ये सुरू होणार आहे. बाकी ज्या पण कोर्सेससाठी जे की इंजिनिअरिंगमध्ये असे 9 असे कोर्सेस आहेत ज्या कोर्सेसमध्ये नीटचे मार्क रिक्वायर्ड असतात त्यांची ॲडमिशन प्रोसेस डिले होणार आहे. बाकी आपली ज्या पण मुलांना CS, IT, ENTC जे टेकमध्ये कोर ब्रांचेसमध्ये जायचं आहे त्या मुलांची ॲडमिशन प्रोसेस डिले नाही होणार आहे. सो आता कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आपण एक्सपेक्ट केली तर स्टार्ट होऊ शकते 25 जून नंतर. लास्ट इयर पण 28 जूनच्या आसपास सुरू झाली होती. सो ह्या वर्षी पण तुमची कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग 25 जून नंतर सुरू होऊ शकते. तर त्याच्यामुळे तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे तुम्ही रेडी करून ठेवा. डॉक्युमेंटचे रिलेटेड मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे. आपली एक पर्सनल काउन्सिलिंगची बॅचसुद्धा आहे, ही सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की जर तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची हे माहिती नसेल आणि एक तुम्हाला परफेक्ट गायडन्स पाहिजे असेल तर हे आम्ही तुम्हाला ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करतो. एवढे सगळे फीचर्स आहेत जे आम्ही ह्या काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करतोय आणि ते पण फक्त 1499मध्ये. एवढं कमी प्राईसमध्ये आम्ही एवढे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करतोय जिथे आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. इथे तुम्हाला 1-on-1 मेंटरशिप मिळणार आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला एक पर्सनल मेंटर अलॉट करू जो थ्रू आउट दी ॲडमिशन प्रोसेस तुमच्या सोबत असेल आणि मी सुद्धा असेल. म्हणजे माझ्याकडनं पण तुम्हाला एक पर्सनल मेंटरशिप मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉट्सॲप आणि कॉल सपोर्ट मिळतं, ज्याच्यामध्ये जे पण तुमचे डाऊट्स असतील हे तुम्ही पर्सनल मेंटरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. मेजर डाऊट असेल तर मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्यासुद्धा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड करणार आहे ज्याच्यावर मी तुम्हाला प्रायोरिटीली रिप्लाय आणि कॉल्स तुमचे रिसीव्ह करणार आहे. तर त्याच्यामुळे हे एवढे सगळे फीचर्स आपण फक्त 1499मध्ये प्रोव्हाइड करतोय आणि ही एक स्पेशल ऑफर सुरू आहे जी लवकरच एंड होऊ शकते. कारण की आपली बॅच 1 ही आता ऑलमोस्ट फुल होत आलेली आहे. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. जस्ट तुम्हाला आपले इझी कॉलेज ॲप डाउनलोड करायचं आहे. इथे आपल्याला इंजिनिअरिंग बॅच किंवा फार्मसी बॅच ज्या पण बॅचमध्ये एनरोल करायचं आहे ती बॅच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या बॅचचं पेमेंट वगैरे केल्यानंतर 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल आणि तिथून तुम्हाला तुमची पर्सनल काउन्सिलिंगची सर्व्हिस मिळायला सुरुवात होईल. बाकी हे काही रिव्ह्यूज आहेत हे तुम्ही चेक करू शकता. जर काही तुम्हाला एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉलसुद्धा तुम्ही करू शकता. तर हे रिव्ह्यूज आहेत हे तुम्ही ह्याकडे चेक करू शकता. बाकी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली फ्री ॲडमिशन सिरीज सुरू आहे जी की आपण यूट्यूबला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतोय आणि ह्याचे ऑलरेडी मी काही व्हिडिओज प्रोव्हाइड केले आहेत. कॅपराऊंडवर व्हिडिओ प्रोव्हाइड केली आहे. कॅपराऊंडचे काही रूल्स असतात, कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज कसं अलॉट होतं हे एकदम डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की एवढं डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करेन की अशी व्हिडिओ तुम्हाला कुठेही नाही मिळू शकत. आणि ही व्हिडिओ तुम्ही चेक करा ज्याच्याने तुम्हाला पूर्ण आयडिया मिळेल की तुम्हाला कॉलेजमध्ये अलॉटमेंट कशी होते. प्लस TFWSबद्दल एक्सप्लेन केलं आहे. जर तुम्हाला जास्त फीज तुम्ही अफोर्ड नाही करू शकत आणि तुम्हाला कमी फीजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर एक TFWS स्कीम आहे जी गव्हर्नमेंट ऑफिशियली आपल्याला प्रोव्हाइड करते. एकदम कमी फीजमध्ये अराउंड 14,000 पर्यंत पण पर इयर 14,000 पर्यंत पण तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. सो हे व्हिडिओज तुम्ही बघून घ्या. हे व्हिडिओज आपल्या ऑलरेडी चॅनलवरती पब्लिश केलेले आहेत. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. आणि आपलं व्हॉट्सॲप चॅनल आहे हे पण तुम्ही जॉईन करून घ्या. ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर काही पण डाऊट्स असतील हे मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बाकी आपले ॲडमिशन व्हिडिओ सिरीज हे आपली सुरू असणार आहे. तर ही तुम्हाला ॲडमिशन व्हिडिओ सिरीज फॉलो करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहायचं आहे आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सो गाइज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.